गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा एक घड्याळ म्हणून जे चालवतात पटात, त्यांचं नाव लौकिक आहे असे राजूभाऊ मंडाळे यांचा सत्कार माननीय बंधुभाऊ वाघोले जे सर्व सत्कार करत आहेत। या मंडळाचं नाव आहे श्री संत गजानन महाराज उत्सव समिती सातेगाव यांच्यातर्फे राजूभाऊ मंडाळे जे महाराष्ट्रात शंकरपटात गाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचा सत्कार केला जात आहे। गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्व पाहून घ्या। या पटाचं आयोजन उत्कृष्ट पटाला या सातेगाव नगरीतील लोकांनी केलं। हे सातेगाव नगरी कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल यामध्ये प्रसिद्ध आहे। फक्त ते पटात थोडीशी मागे राहिली होती आणि त्यामध्ये त्यांनी हा पट भरून हा नवलौकिक सातेगावचा पूर्ण रस नेला। धन्यवाद। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवती बालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। राजूभाऊ मंडाळे सुद्धा सांप्रदायिक मध्ये आहेत। मन त्यांचं भरून आलेलं सत्कारामुळे आणि जेथे जेथे ते असे सत्कार होतात, फुलनी फुलाची फकडी अशा मंदिराला ते देत राहतात। आता इथेच त्यांनी 1001 रुपये त्या मंदिराला त्यांनी दान म्हणून दिलेलं आहे। खरंच राजूभाऊ तुमच्यासारखी माणसं या भूतलावर जास्तीत जास्त प्रमाणात जन्माला येऊन हा महाराष्ट्र चांगल्या प्रकारात घडो ही ईश्वराची प्रार्थना करतो। या ठिकाणी बक्षीस वितरण होईल। आताची जोडी 7 सेकंद 48 पॉइंट श्याम ब्राह्मणक वडाळ गव्हाण आणि जबाल भाई टाकरखेडा यांचा शंभू आणि सोबत होता भिवा। अशा प्रकारे कार्यक्रम आता संपणार आहे। कुणाला जोडी सोडायची तर सोडून घ्या, नसता कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करण्यात येईल आणि या ठिकाणी बक्षीस वितरण होईल याची नोंद घ्यावं। कार्यक्रम संपत आहे। हे पोलीस प्रशासनाच्या हे लोक ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांना थोडंसं धाकधकप करावं लागतं। इच्छा नसते कोणाला रागावणं, कोणाला बोलणं, पण मजबुरी आहे त्यांची सुद्धा, त्यांना बोलावं लागते। सातेगावरात्री छत्रपती शिवाजी महाराज शंकरपट आयोजित केलेला आहे। त्याचे प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख उभाटा गट माननीय कपिलभाऊ देशमुख आहेत। आपण त्यांचीच आज हे पटा कसा आयोजित केला, काय केला, गावातला सहभाग कसा, हे सर्व त्यांच्याकडून शोधून घेऊ। पटाचं आयोजन तुम्ही तुमच्या मनात कसं काय आलं? आमचं गाव व्हॉलीबॉल असो, कबड्डी असो की क्रिकेट असो यासाठी पूर्ण अमरावती जिल्ह्यात 1 नंबरवर आहे। त्या निमित्तानं तरुण मुलाच्या उत्साहामुळे आम्ही हा इथं पट शंकरपट आयोजित केला आहे। तरुण मुलाची इच्छा होती आणि गावकरी मंडळी इच्छा असल्यामुळे आम्ही हा छत्रपती शिवशंकरपट इथे सगळ्यांच्या सहकार्यामुळे इथं आयोजित केला आहे। याला मीटिंग वगैरे काही घेतली गेली होती का? मीटिंग घ्यायचा विषय अजून फ्लॅक्स पहा, लोकांची गर्दी पहा, गणेश भाऊ तुमच्या लक्षात येऊन गेली इथं सहभाग किती आहे, तरुण मंडळाचा सहभाग किती आहे, आजूबाजू तुमचं पाहूनच लक्षात येऊन दिला गणेश भाऊ। ते फ्लॅक्स पाहिल्यानंतर लक्षात आहे की गावाचा सहभाग खूप आहे। गावाच्या सहकार्यामुळेच आम्ही हा पट इथं घेऊ शकतो। तुमचं गाव तसंही पाहिलं मी विदर्भस्तरीय मॅचेस असो, कबड्डीच्या, व्हॉलीबॉल असो, कुठल्याही प्रकारात 1 नंबरच आहे। त्यामुळे आम्हाला आश्चर्य झालं होतं की बा या सातेगाव नगरीत पट का नाही, पण जेव्हा कानावर बातमी आली की सातेगाव नगरीत शंकरपटाचे आयोजन केलं आणि तेही उभाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणजे आमचे परममित्र यांनी तिथे पट भरवला, त्यामुळेच एक आनंदाची। असे तुमच्यासोबत कोण कोण आहेत मग यामध्ये? सोबत आहेत प्रकाश भाऊ काळे, विठ्ठल भाऊ पळसकाल, अमर भाऊ ढिवर आणि पूर्ण गावकरी मंडळी आणि तरुण मंडळीचा उत्साह तुम्हाला इथं दिसून झाला भाऊ। गावात कोणताही कार्यक्रम झाला पाहिजे, कबड्डी असो, क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो की पट असो, गावाचं नाव लौकिक करणं हे आमचं गावाचं आमचं कर्तव्य आहे गावाल्याचं। हे शंकरपटाची तुमच्या गावात परंपरा आहे का तुम्ही मुद्दा म्हणून आजूबाजूला घेतल्या गेले पट म्हणून ठेवला? नाही, परंपरा आहे सातेगावला लागलेली। सगळ्या पारंपरिक खेळाची परंपरा सातेगावला लागलेली आहे गणेश भाऊ।
जवळपास 8 ते 10 वर्ष अगोदर इथं आम्ही पट आयोजित केला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हा पट बंद पडला आणि पूर्ण आम्ही आता सर्वोच्च न्यायालय बंदी उठवली आणि पूर्ण आम्ही हा पट चालू केला. या उद्घाटनाला संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी होते, ते शिवसेनेचे उभाटा गटाचे. तर मग गावात असं काही आलं नाही का की तो गावातला माणूस आहे म्हणून त्या माणसालाच उद्घाटनाला बोलावं असं काही हे होतं? गावाच्या सहकार्यामुळे सर्व पक्षीय सर्व गावकऱ्याच्या सहकार्यामुळे हा पट आम्ही इथं आयोजित केला आहे गणेश भाऊ. अच्छा अच्छा. तुम्हाला मग यामधून राजकीय काही फायदा? राजकीयासाठी हा विशेष नाही आहे. गावकऱ्याच्या उत्साहामुळे तरुण मुलाच्या उत्साहामुळे आम्ही हा इथं शिवशंकरपट आयोजित केला आहे. आणि तसंही आम्ही गणेश भाऊ 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. म्हणजे तुमच्या गावाचा एकोपा या पटामधून दिसतो असं म्हणण्यास काही हरकत होते? तुम्ही गावाची गर्दी पहा, इथं गावकऱ्यांची तरुण मुलाचा उत्साह पहा, फॅक्स पहा, त्यावरून तुमच्या लक्षात येईल ना. माझं सांगणार की कामच नाही तुम्हाला. गावाची एकी असल्यामुळेच आम्ही हा इथं शिवशंकर पट पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडत आहोत. कंटिन्यू 3 दिवसाचा पट आहे आणि पूर्ण 3 दिवस शेवटचा दिवस आहे, फायनल आहे. पण सगळ्या सुरळीतपणे हा शांततेपणे हा पट गावकऱ्याच्या सहकार्यामुळे पार पडत आहे. पाणी उंडाला वरचं, याबद्दल थोडीशी मनात धाकधूक होती का? धाकधूक होती, पण गावातील जे तरुण मंडळी होती गणेश भाऊ त्यांनी तर रात्र्यानं ताळपात्रे आणून हे पूर्ण जे पटरी आहे धावपट्ट्या पूर्ण झाकली. त्याच्यामुळे आम्हाला आणि काही फरक पडला नाही या गोष्टीचा. म्हणजे नैसर्गिक आपत्तीला सर्वजण समोर गेले? बिलकुल बिलकुल. पूर्ण गावकऱ्यांची साथ होती म्हणून आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहोत. हे होते कपिलभाऊ देशमुख, उभाटा गटाचे शिवसेना तालुका प्रमुख. कुठलेही कार्यक्रम आयोजित करताना कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा सहभाग असावा लागतो. त्याच्या वेळेस ते कुठलंही क्षेत्रातलं कार्य असो प्रसंग असो तो पार पडतोय, त्यासाठी कर्णधार असावा लागतो. म्हणून एक सौम्य स्वभावाचे कपिलभाऊ देशमुख यांच्याकडे या पटाचं नियोजन आलं आणि त्याने यशस्वीरित्या पार पडलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद.